ॲडॉल्फ हिटलर आणि नाझी पार्टी यांनी या चिन्हाचा गैरवापर केल्यामुळे जगभरात त्याबद्दल गैरसमज पसरला आहे. पण इतिहास आणि भारतीय संस्कृती आपल्याला वेगळंच सत्य सांगतात. आपण जे स्वस्तिक पाहतो, वापरतो, त्याचा खरा इतिहास, त्याचा पूर्ण अर्थ आपण समजून घेतलेला नसतो. आज अनेकांना वाटतं की स्वस्तिक हे द्वेषाचं किंवा हिंसेचं प्रतीक आहे. 20व्या शतकात ॲडॉल्फ हिटलर आणि नाझी पार्टी यांनी या चिन्हाचा गैरवापर केल्यामुळे जगभरात त्याबद्दल गैरसमज पसरला आहे. पण इतिहास आणि भारतीय संस्कृती आपल्याला वेगळंच सत्य सांगतात. चला तर याचा उगम समजून घेऊया. स्वस्तिक हा शब्द सु अधिक अस्ति या संस्कृत शब्दापासून तयार झाला आहे. म्हणजेच शुभ असो असा त्याचा अर्थ. हजारो वर्षांपूर्वी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमधील हे चिन्ह त्यांच्या शिक्क्यांवर आढळतं. हिंदू, बौद्ध आणि जैन परंपरेत स्वस्तिक हे मंगल, समृद्धी आणि सृष्टीच्या चक्राचं प्रतीक मानलं गेलं. म्हणूनच पुढच्या वेळी स्वस्तिक पाहिलं तर त्याचा खरा अर्थ लक्षात घ्या आणि योग्य माहिती इतरांपर्यंत पोहोचवा. जेव्हा आपण स्वस्तिकाचा मूळ अर्थ समजून घेऊ तेव्हा आपल्या संस्कृतीबद्दलचा अभिमान अधिक दृढ होईल. पण जर गैरसमजांवर विश्वास ठेवला तर आपल्या परंपरेचा खरा अर्थ हरवेल.